दरम्यान एक मोठी बातमी, शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात परवानगी न मिळण्याची शक्यता आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विधितज्ञांशी सल्लामसलत करून पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळवण्यासाठी धाव घेण्यात आली आहे आणि यासंबंधी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे। तर पालिकेकडून दोन्ही गटांना पत्रक देण्यात आलं असून ज्यात परवानगी नाकारली असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते आणि मुंबई पोलिसांच्या अभिप्रायानंतर पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात परवानगी न मिळण्याची शक्यता आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विधितज्ञांशी सल्लामसलत करून पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सुस्मिता, यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही का? काय सविस्तर अपडेट? खरं तर शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी याच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर परवानगी मिळण्याबाबत पालिकेत अर्ज केलेला होता, परंतु जी आता माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। दोन्ही गट आमने सामने येऊ शकतात। याच शक्यतेला लक्षात घेत मुंबई पोलिसांच्या माहितीनंतर, मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे की दोन्ही गटांना परवानगी देण्यात येणार नाही। आज दोन्ही गटांच्या संबंधित अर्जदारांना या संबंधीचं पत्रक पालिकेकडनं देण्यात येणार आहे आणि ज्या पद्धतीच्या या घडामोडी आहेत त्या बघता ठाकरे गट सुद्धा आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी याचिका टाकणार आहे। त्यामुळे दसरा मेळावा हा जितका विविध विचारांसाठी ओळखला जातो, राजकीय विचारांसाठी ओळखला जातो, तितकाच आता तो न्यायाच्या बाबतीत सुद्धा एक वेगळी लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुंबई महानगरपालिकेने एकूणच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उशीर लावलेला होता आणि वारंवार दोन्ही गटांनी भेटीगाठी घेतल्यानंतर सुद्धा वॉर्ड ऑफिसर्सने योग्य तो निर्णय न दिल्याची तक्रार केली जात होती, परंतु आताची माहिती मिळते आहे जी नॉर्थ विभागाच्या वॉर्ड ऑफिसर्सकडनं आता परवानगी नाकारण्यात आल्याची पत्रकं दोन्ही गटांना देण्यात येणार आहेत। निश्चितच सुस्मिता, खरे तर उद्धव ठाकरे गटाकडून सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील आता धाव घेण्यात आलेली आहे आणि त्यावरच सुनावणी देखील पार पडणार आहे। नक्कीच याबाबत एक सुनावणी पार पडेल आणि कोर्टाकडनं सुद्धा काय नेमका निकाल येतो हे बघणं महत्त्वाचं आहे। परंतु अशा पद्धतीने परवानगी नाकारताना 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर पोलिसांचा सल्ला घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये विसर्जनाच्या वेळेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जी भासाभाशी झालेली होती आणि त्यातनं जे काही प्रकरण समोर आलेलं होतं, या संपूर्ण प्रकरणामुळे सुद्धा भविष्यातील परिस्थिती आणखी चिघळू शकते ही गोष्ट लक्षात घेऊन पोलिसांनी नकार दिलेला आहे आणि त्याच नकाराला पुढे नेत पालिकेनं सुद्धा परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे जरी कोर्टात धाव घेतली तरी कोर्टाचा निकाल कधी लागतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण दसरा मेळावा अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे। निश्चितच सुस्मिता, मात्र एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल की शिंदे गटाकडे एक पर्याय उपलब्ध आहे, मात्र ठाकरे गटाकडे आता कोणता पर्याय उपलब्ध असू शकतो जर शिवाजी पार्क नाही तर? खरं तर बीकेसी मैदानाबाबत सुद्धा अशाच पद्धतीचा एक पेच निर्माण झालेला आहे। बीकेसी मैदानामध्ये एकीकडे शिंदे गटाला परवानगी मिळालेली असली तरी दुसऱ्या MMRDA ग्राउंड वरती ठाकरे गटाला परवानगी अद्याप मिळालेली नाही। त्यामुळे नेस्को सेंटरमध्ये पुन्हा दसरा मेळावा घेतला जातो का हे बघणं महत्त्वाचं आहे। परंतु काल ज्या पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये घेतलेली होती त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आणि तेव्हा मी अधिक परखडपणे या सर्व राजकीय परिस्थितीवरती भाष्य करेल। त्यामुळं जरी परवानगी मिळाली नाही तर पुढे जाऊन शिवसैनिकांची भूमिका काय राहील, उद्धव ठाकरेंची भूमिका काय राहील हे बघणं महत्त्वाचं आहे। यापूर्वी मिलिंद वैद्य यांनी सुद्धा जाऊन वॉर्ड ऑफिसर्सची भेट घेतली होती, ते माजी महापौर होते शिवसेनेकडनं, आणि ज्या पद्धतीनं एक घडामोडी घडतात त्यामध्ये MMRDA ग्राउंड मिळण्याची शक्यता धूसर आहे। त्यामुळे पर्याय तसे आता कमी झालेले आहेत। त्यामुळे दसरा मेळावा हा शिवाजी पार्क ऐवजी कुठे घ्यायचा यासाठी शोधाशोध आता ठाकरे गटाला करावी लागणार आहे। बरं सुस्मिता, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात परवानगी मिळण्याची शक्यताही आता धूसर झालेली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झाली।